नमस्कार दोस्तांनो, तुमच्या किंवा ओळखीच्या कोणाच्या आयुष्यात कधी SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत केस दाखल झाली आहे का? असं ऐकलं आहे का? खूप लोक घाबरतात कारण त्यांना वाटतं आता थेट अटक होणार, जामीन मिळणार नाही, करिअर संपलं. पण सत्य काय आहे? हा कायदा नेमका कशासाठी आहे? कोणावर लागू आहे? खोटी ॲट्रॉसिटी केस झाली तर काय करायचं? हे सगळं आज आपण सोप्या शब्दात समजावून घेणार आहोत. ॲट्रॉसिटी म्हणजे काय हे पहिला आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. अत्याचार, अन्याय, अपमान, क्रूर वागणूक जर एखाद्या व्यक्तीवर तिच्या जातीमुळे, समाजातील स्थानामुळे आणि SC/ST असल्यामुळे जाणीवपूर्वक अन्याय केला तर त्याला ॲट्रॉसिटी म्हटलं जाईल. यासाठी खास कायदे आहेत. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब ॲक्ट 1989. 2. SC/ST ॲक्ट का बनला गेला? पूर्वी आणि आजही काही ठिकाणी जातीवरून शिवीगाळ, सार्वजनिक ठिकाणी अपमान, मारहाण, जमिनी बळकावणे, सामाजिक बहिष्कार अशा घटना घडायच्या. यातून SC/ST समाजाचे संरक्षण व्हावे, त्यांना न्याय लवकर मिळावा म्हणून 1989 हा कायदा लागू करण्यात आला. 3. SC/ST ॲक्ट कोणावर लागू होतो? महत्त्वाचं लक्षात ठेवा, फक्त SC/ST व्यक्तीवर अन्याय झाला आणि आरोपी SC/ST नसल्यास हा कायदा लागू होतो. दोन्ही व्यक्ती SC/ST असतील तर साधा म्हणजे IPC, BNS यानुसार गुन्हा दाखल होतो. कोणत्या कृत्यावर ॲट्रॉसिटी लागू होते? ती काही पुढीलप्रमाणे कृत्य आहेत. सार्वजनिक ठिकाणी जातीच्या नावाने अपमान, जातीवरून शिवीगाळ, धमकी देणे, मारहाण, जबरदस्ती काम करायला लावणे, जमीन किंवा घर बळकावणे, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे. महत्त्वाचं, हे कृत्य जाणीवपूर्वक आणि जात लक्षात घेऊन केलं पाहिजे. 5. ॲट्रॉसिटी केसमध्ये FIR कशी होते? तक्रार मिळाल्यानंतर पोलीस FIR दाखल करू शकतात. काही प्रकरणात थेट FIR दाखल होते, पण सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की खोटे केस टाळण्यासाठी तपास आवश्यक आहे. ॲट्रॉसिटी केसमध्ये अटक होते का? हा सगळ्यांचा प्रश्न आहे. काही गंभीर प्रकरणामध्ये अटक होऊ शकते, पण प्रत्येक केसमध्ये थेट अटक होईलच असं नाही. कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत. अँटिसिपेटरी बेल, आगाऊ जामीन, काही परिस्थितीत हायकोर्टामध्ये मिळू शकतो. खोटी ॲट्रॉसिटी केस झाली तर काय करायचं? जर तुमच्यावर खोटी SC/ST ॲक्ट म्हणजेच ॲट्रॉसिटी केस दाखल झाली तर घाबरू नका. ताबडतोब अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या. FIRची प्रत मिळवा, पुरावे जमा करा, म्हणजे कॉल रेकॉर्डिंग असेल, व्हिडिओ असतील, विटनेस असतील. हायकोर्टमध्ये योग्य अर्ज करा. कायद्याचे संरक्षण आहे, ब्लॅकमेलसाठी नाही. कायदा संरक्षणासाठी आहे, ब्लॅकमेल करण्यासाठी नाहीच आहे ना. 8. SC/ST ॲक्टमध्ये शिक्षा काय आहे? शिक्षा कृतीवर अवलंबून असते. 6 महिन्याचा कारावास होऊ शकतो कमीत कमी, 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते, 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते. काही प्रकरणात आजीवन म्हणजे लाईफ टाईम कारावास होऊ शकतो, दंड होऊ शकतो आणि सरकारी नोकरी असेल तर त्यावर परिणाम होतो. आता निष्कर्ष काय आहे यातून? SC/ST ॲक्ट म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट गरजू लोकांसाठी संरक्षणाचा कायदा आहे, पण त्याचा गैरवापर होऊ नये इतकंच महत्त्वाचं आहे. जर कोणी जातीवर कमेंट करणं, शिवीगाळ करणं, नाहीतर एखादा व्यक्ती अमुक जातीचा आहे ह्या मानसिकतेचा असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणं ही मानसिकता आहे. आणि ही मानसिकता कधी कमी होईल? तर ह्या गुन्ह्यातील आरोपींना ज्यावेळी शिक्षा लागेल आणि समाजाला समजेल की ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे, ही मानसिकता आपल्या मनातून कमी केली पाहिजे, त्याचवेळी ही मानसिकता लोकांच्या मनातून निघून जाईल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. असंच कायद्याचे विषय सोप्या मराठी भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा.